नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, ममता बॅनर्जीनं मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. तसंच मुख्यमंत्री बॅनर्जीनं असं सांगितलंय, मी सुप्रीम कोर्टात तर जाईन, त्याचबरोबर इंटरनॅशनल न्यायालयामध्ये सुद्धा जाईन की माझ्या मतांची चोरी केली भाजपनं. आणि ते तितकंच सत्य आहे. आपण पाहिलं की 93 लाख मतं कमी करण्यात आली, त्यामध्ये 27 लाख मतं TMCची कमी करण्यात, म्हणजे 93 लाख सगळीच्या सगळी TMCची मतं होती, ती कमी करण्यात आली. त्याचबरोबर ED, CBI हे सगळं कसं ताब्यात घेण्यात आलं, निवडणूक आयोग, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे सगळे निवडणूक ही बंकसबाजी झालेली आहे. फक्त नावाला निवडणूक आहे. तिथं जेवढं विरोधकाला दाबता येईल, विरोधकाचा सोपडा साफ करता येईल, तेवढा सोपडा साफ करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं केलेला आहे. म्हणजे विरोधकांवरती अन्यायच केलेला आहे निवडणूक आयोगाच्या मदतीनं. निवडणूक आयोग हा आता स्वायत्त संस्था राहिली नसून तो फक्त भारतीय जनता पक्षाला मदत कशी होईल असा निवडणूक आयोग करतोय, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यावरती ममता बॅनर्जीनं काही राजीनामा दिला नाही. ममता बॅनर्जीनं सांगितलं की मी इंटरनॅशनल न्यायालयात जाईन, आमच्यावरती जो अन्याय अत्याचार होतोय त्याबाबत. तर याच सगळ्या विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, ह्या सुद्धा अशाच फ्रॉड निवडणुका झाल्या. इलेक्शन कमिशनरला हाताशी धरून, जो ज्ञानेश कुमार नावाचा एक प्राणी तिथं बसवलेला आहे इलेक्शन कमिशनर, त्या इलेक्शन कमिशनरला हाताशी धरून महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जेवढ्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सत्ता ताब्यात घेतली, हस्तगत केली, आसाम सहित मणिपूर असेल सगळं, ती अशाच प्रकारे घेतली. विरोधकाची मतं कमी करायची SIRच्या नावाखाली. म्हणजे SIR करतोय, दुबार मतं आम्ही कमी करतोय, बांगलादेशी मतं कमी करतोय, असं फक्त सांगायचं आणि त्या नावाखाली मतदान लोकांचं कमी करायचं. म्हणजे फक्त आणि फक्त विरोधी पक्षाचं मतदान कमी करायचं आणि भारतीय जनता पक्षाला कशी मदत होईल अशा पद्धतीचं काम करायचं, असं चित्र सध्या निवडणूक आयोगानं रंगवलेलं आहे आणि तयार केलेलं आहे स्क्रिप्ट. आणि ते तशाच प्रकारे सगळं सुरू आहे. ज्या राज्यामध्ये निवडणूक आहेत त्या राज्यातले कर्मचारी न ठेवता इतर राज्याचे कर्मचारी आणायचे आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या माध्यमातून विरोधातले कोण कोण आहेत त्यांची नावं कमी करायची, असा जोरदार सपाटा सगळा देशभर सुरू आहे. त्यातले त्यात आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हे सगळं कटकारस्थान केलं गेलेलं आहे. परंतु जे भारतीय जनता पक्षाला वाटलं, नरेंद्र मोदीला वाटलं, अमित शहाना वाटलं की बाबा हे सोपं आहे, ममताला संपवलं की आपले सगळे विरोधक संपले. परंतु ममता बॅनर्जी ही लढवय्या नेतृत्व आहे, मेलं तरी घाबरणार नाही. ती भारतीय जनता पक्षाच्या बोकांडीच बसणार. म्हणजे देशभर उद्रेक हा या गोष्टीचा सगळ्यांचा होणार. देशभर आंदोलनाला सुरुवात. बघा, निवडणुका झाल्या पश्चिम बंगालच्या, परंतु तिथं अशांतता पसरलेली आहे. रोज बॉम्बस्फोट होतोय, मारामारी होते. काल परवा तर हत्या झाली, सुवेंदू अधिकारी याच्या PAची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. म्हणजे हे सत्र सुरूच झालेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या वेळेस SIR करण्यात आला, SIRच्या नावाखाली 93 लाख लोकांची मतं कापण्यात आली. त्यानंतर मात्र त्यातले जे 27 लाख लोक होते ही कोर्टामध्ये गेली. कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्ट सांगते की तुम्ही आता ह्या वेळेस मतदान करू नका, पुढच्या वेळेस मतदान करा. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा कसं भारतीय जनता पक्षाला मदत करतंय. जे जस्टिस सूर्यकांत सुप्रीम कोर्ट आहे ते सुद्धा भारतीय जनता पक्षाला कसं मदत करतंय हे आपल्याला या गोष्टींवरून दिसून आलं. जसं बघा, आसाममध्ये सुद्धा असंच आसामचा मुख्यमंत्री विश्व शर्मा हे काहीही बरळत होते, कोणाला धमक्या दे, काही कर, त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये लोक गेली. त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आम्हाला वेळच नाही केस ऐकायला. म्हणजे सुप्रीम कोर्ट बरोबर भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं काम करतंय. क्वचित एखाद्या केसमध्ये ते हस्तक्षेप करतंय, लोकांना वाटावं की हा खरंय. परंतु सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचं मांजर बनलेलं आहे. ED, CBI, ROA ह्या सगळ्याच्या स्वायत्त संस्था आहेत. या सगळ्या संस्था भारतीय जनता पक्षासाठी काम करतायत असा ममता बॅनर्जीनं ठामपणे आरोप केलेला आहे. म्हणजे हे आपल्याला दिसलं सुद्धा आहे. ममता बॅनर्जीनं असं सांगितलेलं आहे की माझा पराभव झालेला नाही, माझी मतं कमी करून यांनी विजय प्राप्त केलेला आहे, तर मी राजीनामा देणार नाही
आणि मला न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ममता बॅनर्जी ह्या भारतीय जनता पक्षाचं डोकंदुखी बनणार, हे मात्र तितकंच खरं आहे. किती जरी ममता बॅनर्जीला काही जरी गुन्हे दाखल करून जेलमध्ये घातलं, अभिषेक बॅनर्जीला जेलमध्ये घातलं, तरी कार्यकर्ते मात्र उद्रेक करतील, असं चित्र त्या पश्चिम बंगालचं निर्माण झालेलं आहे. आणि ममता बॅनर्जीच्या माध्यमातून मात्र आता तिथं वाद म्हणजे ठिणगी पेटवलेली आहे ममता बॅनर्जीने, आणि ह्याचा विस्फोट मात्र देशभर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भारतीय जनता पक्षाला या गोष्टीचा पश्चाताप होईल की पश्चिम बंगाल आपण उगाचच ताब्यात घेतलं. आता तिकडं उत्तर प्रदेशचं सुद्धा अखिलेश यादव, आता त्यांना सुद्धा माहिती आहे की बाबा SIR हे करणार, आपली मतं कमी करणार आणि हेच परत सत्तेत येणार. म्हणून अखिलेश यादवनं ममता बॅनर्जीची भेट घेतली आणि ममता बॅनर्जी, राहुल गांधी हे सगळे जे विरोधक आता एकत्र आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. निवडणूक आयोग, ईडी, CBI ह्या सगळ्या संस्थांच्या विरोधात लढा उभारण्यासाठी आता त्यांची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. आता या गोष्टीमुळे मात्र भारतीय जनता पक्ष आता चांगलाच दणाणून घाबरणार आहे. निवडणूक आयोग सुद्धा घाबरणार आहे. एक वेळ अशी येऊ शकते की जसं नेपाळमध्ये घडलं, बांगलादेशमध्ये घडलं, श्रीलंकेमध्ये घडलं, म्यानमारमध्ये झालं, तसं भारताची परिस्थिती होऊ नये म्हणजे मिरवलं. आता ममता बॅनर्जीनं असं सांगितलेलं आहे की गंभीर आरोप केलेले आहेत. ममता बॅनर्जीनं सांगितलं की आमची 93 लाख तुम्ही मतं कमी केली निवडणूक आयोगाने, ते चुकीचं आहे. आमची 27 लाख लोक सुप्रीम कोर्टात गेले म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्याला न्याय दिला नाही, सुप्रीम कोर्ट सुद्धा भाजपच्या बाजूने आहे. ईडीनं आमच्या लोकांवर कारवाई केली म्हणजे ईडी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे, CBI सुद्धा भाजपच्या बाजूने आहे, हे सुद्धा ममता बॅनर्जीने ठामपणे सांगितलं. आणि अनेक असे गंभीर आरोप केले की निवडणूक आयोगावरती, ते निवडणूक आयोगावरचे हे जे गंभीर आरोप आहेत ते खरं पाहता वस्तुस्थितीला धरून आहेत. आणि यामुळे ममता बॅनर्जीनं असं सांगितलंय की मी इंटरनॅशनल न्यायालयामध्ये भारताच्या विरोधात आणि इथल्या व्यवस्थेच्या निवडणूक आयोगाच्या विरोधात, ईडीच्या विरोधात मी तिथं दावा दाखल करेल, असं सुद्धा ममता बॅनर्जीनं सांगितलेलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टात तर जाईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता मोदीशाह यांच्या हुकुमशाहीच्या विरोधात लोक इंटरनॅशनल न्यायालयात जातील किंवा देशातच भला मोठा असा उद्रेक होईल. देशभर महागाई आहे, बेरोजगारी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा भाजपला लोक मतदान कसं देतात म्हणजे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. एकतर मतं चोरणं, ती कशी चोरणं, विरोधकाची कमी करणं, मशीनमधून मॅनेज करून चोरणं, म्हणजे अशा अनेक प्रकारे मतदान चोरलं जातंय, हेही आपल्याला दिसलेलं आहे. तर बघा आता ममता बॅनर्जीच्या माध्यमातून मात्र देशभर ठिणगी पसरलेली आहे आणि याच्यातून आता हे आंदोलनात्मक पवित्रा निर्माण होईल, हेही आपल्याला दिसतंय. ममता बॅनर्जी यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं, अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. आता त्या उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव, मायावती, चंद्रशेखर आझाद ही सगळी मंडळी एकत्र येतील. तसंच महाराष्ट्रातले सुद्धा म्हणजे जे विरोधातले राज्य आहेत, नवीन पटनाईक असतील, सगळे असतील, हे सगळे एकत्र येतील आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आवाज उठवतील. असंच काहीसं सध्याचं तरी आपल्याला चित्र दिसतं. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, विमानराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.